पावसाला सुरुवात झाली आहे आणि याच्यामध्ये गरमागरम खायला कोणाला आवडत नाही. त्यात छान अशी गरम ज्वारीची भाकरी आणि हिरवी गरम अशी भाजी खाण्याचं सुख काही वेगळंच आहे, बरोबर ना? तर रिसेंटली माझ्या आईने मला दिली होती तांदळाची एक जुडी, जी निसायला थोडंसं लेट झालं म्हणून भाजी थोडीशी सुकल्यासारखी वाटते, बट ओके. भाजी आदल्या दिवशी पानं-पानं घेऊन छान निवडून घेतली आणि नेक्स्ट डेला बनवायला घेतलेली. ही माझ्या आईची रेसिपी आहे. त्याप्रमाणेच मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे. तर तांदळाची निवडलेली भाजी 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतली. त्यानंतर कढई गरम करायला ठेवली आणि 2 ते 3 मिनिटं ताट ठेवून भाजीला छान अशी वाफ काढून घेतली. त्यानंतर ही गरम भाजी जी आहे त्यामध्ये पाणी घातलं आणि ती पिळून घेतली आणि त्याचे छोटे-छोटे गोळे करून साईडला ठेवून दिलेले. तोपर्यंत बाकीची तयारी केलेली. त्यानंतर मला याला छान अशी कांद्याची फोडणी द्यायची होती. तर फोडणी देण्यासाठी कढईमध्ये तेल, त्यामध्ये थोडीशी मोहरी, जिरे, उभा चिरलेला लसूण घालून घेतला. त्यानंतर कांदा घातला, गुलाबी होईपर्यंत परतू दिला. त्यानंतर त्याच्यामध्ये मोठसर अशी हिरवी मिरची घालून घेतली आणि तिला परतू दिलं. वरतून जी या तांदळाच्या भाजीचे गोळे करून ठेवले होते ती भाजी घालून घेतली, परतून घेतली मस्त अशी. वरतून मीठ घातलं आणि गरमागरम तांदळाची भाजी आणि ज्वारीची भाकरी बनवली होती. या मंडळी खायला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.